खरं तर संतोष देशमुख यांच्या आई यापूर्वी कधीच माध्यमासोबत बोलल्या नाहीत, मात्र आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांचाही लेख गेला आहे. दुःखाचा डोंगर जे आहे ते संपूर्ण देशमुख कुटुंबावर कोसळला आहे. 35 दिवस झाले ते या जागेवरून हलल्या नाहीत. अन्न नाही, पाणी नाही, अशा परिस्थितीत जे आहे ते लेकाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावा अशी मागणी त्यांची आहे. आईसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आई, लेख गेला आहे, मोठं दुःख कुटुंबावर कोसळले, समाज मन हळहळते, तुमचा तर पुढचा लेख होता तो. आता काय करावं, आपल्याला एक न्याय भेटावं. आता ही कसली खंडणी, कशी भांडणं, आपल्याला हे काय माहीत होतं का? आपल्या काही लक्षात होतं का? त्या लोकांनी का असं करायचं का? लेकराला माझ्या काय असं जीवांशी मारायचं का त्यांनी? आता हे काय असेल? आता फक्त आपल्याला काय हवं? आपल्याला न्याय हवं. आणि ह्या जसं माझ्या लेकराला पद्धतीनं याला जसं मारलं तसं त्यांना पण सगळ्यांना हीच शिक्षा भेटावी. आपण बघतोय जेव्हा आम्ही गावकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा ते असं म्हणायचे की त्यांचा समाजकार्यात फार मोठा रस होता, ते घरी लक्ष द्यायचे नाही, त्यांनी स्वतःचं घर पण नाही बांधलं. स्वतःचं कसं आई आपण करू काहीतरी, आपण आज गरीबाकडेच आधी बघू, घरी आपण आपलं नंतर बघू, बरं बाबा असं म्हणायचं मी. जे जास्त आपल्यापेक्षा गरीब असन त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागत होतं ना. मग घरी लक्षाचं म्हणजे असं काही नाही, पण जाऊ दे, आधी लईच गोर गरीब आहे त्यांना बघायचं आधी, मग आपलं बघू की पुन्हा आपण. काय शेवटी बोलणं झालं होतं लेकासोबत तुमच्या? शेवटी बोलणं झालं बघा गाडीत बसल्यानंतर की बाबा मी गाडीपाशी त्या दिवशी गेले आणि बाई म्हणलं असं तू आता कधी येतो रे? म्हणलं आई उद्या तर काय येत नाही बघ, मी परवा दिवशी येतो. हा अवस्थेत आला. मी स्वयंपाक करून ठेवला होता जेवायला. सोमवार मी 5 वाजता पुन्हा फोन केला. 5 वाजले असते, कमी असते, जास्त असते, पण 5 रिंगा वाजल्या. पुन्हा मग आणखीन थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ. मग धनूला फोन केला, अरे धनू दादा फोनच उचलत नाही, दादाचा फोनच बंद झाला आहे. ते म्हणलं आई मी दादालाच सापडायला लागलोय, दादालाच हुडकतोय म्हणला. तर मी म्हणलं गेला असेल इकडं तिकडं, मग ह्याच्याशिवाय काही नाही. आणि माझा स्वयंपाक चालू, आता लेकरू सोमवार सोडायला येईल, मग स्वयंपाक करते, मग काहीच नाही ह्याच्याशिवाय. मग बाई यायला लागल्या, माझ्या लक्षात बरोबर आलं ना काहीतरी झालं असेल, काहीतरी झालं असेल. म्हणजे का आपल्याला आपण कुणाचं काही केलं नाही, त्याचीच गाडी पलटी झाली असेल, म्हणजे असं माझ्या लक्षात आलं. दुसरं काहीच आलं नाही. माझ्या लेकराला कोणी मारलं असन, काही केलं असन, काही नाही आलं. मला वाटलं बाई लेकराचं ऑक्सिजन तर झालं नसेल, एवढंच लक्षात आलं बघा, ह्याच्यापेक्षा काही नाही. आणि आता आहेत ती कोण मारेकरी आहेत, कोण आरोपी आहेत, त्यांची कशी साखळी आहे, ते कुठं आहेत, तेवढे सगळे जमवायचे आणि त्यांना सगळ्यांना ही शिक्षा कशी असेल तशी करायची. मला न्याय द्यायचा आणि मला पूर्णपणे संरक्षण द्यावंच लागेल. निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या संतोष देशमुख यांच्या आई होत्या, माझ्या मुलाला न्याय द्या, मला न्याय द्या आणि आम्हालाही पूर्णपणे संरक्षण द्या अशी मागणी जी त्यांनी प्रशासनाकडे, सरकारकडे केली. कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.